श्री स्वामी समर्थ। मी आहे शीतल। तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा सकाळचा। तर माझी ही छोटी भाऊज आहे। आमच्या वाड्यामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे। ही लक्ष्मी आहे, पहिले शेतात होती, मग शेत विकल्यानंतर तिला इथं जागा पाहिजे म्हटल्यावर इथं तिला आणून स्थापना केली। तर ही आहे आमच्या घरची, म्हणजे माझ्या माहेरची लक्ष्मीचं मंदिर। तर तिची सेवा आमची धाकली भाऊज आहे, लेकरं कोणीसुद्धा करू शकतात। तर पहिले लग्नाच्या आधी मी करत होते, आता भाऊज आहे ती, तर त्यांनी करतात। तर तिची सेवा चालू होती। तर तिला साडी अभिषेक ते झाला, आंघोळ घातली आणि आता तिला साडी तिचं शृंगार करू लागल्यात। तर ही छोटी भाऊज आहे। तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, होईल तितकं मी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण काल मम्मी होती, मम्मीची तब्येत ठीक नव्हती ना, मग ते जास्त काही डोक्यात तेवढं बसलं नाही, कारण सगळं लक्ष आईच राहते, आईकडेच होतं, कारण तिची तब्येत खूपच खराब होऊ लागली होती। तर आम्ही सगळे 4 बहिणी आम्ही भेटायला आलेलो होतो, बघून जावावं म्हणून आलो होतो। तर मी एका दिवसासाठीच आलेले होते, पण आता काजलचं कॉलेज ते होतं, त्याकरता एका दिवसासाठी चालू होतं। म्हटलं न बहिणीनं वटी भर म्हणून पैसे वगैरे देऊन गेलती तर भाऊजाईला, तर ते आज दहीभाताचं निवेद्य करायचं होतं लक्ष्मीला। आणि त्यातनं कसं लाईट नाही आहे घरात, लाईट नसल्यामुळं चार्जिंगचा प्रॉब्लेम, त्याकरता जास्त शूट केलेलं नाही, होईल तितकं केलेलं एन्जॉयमेंट। रात्रीचं तर व्हिडिओ बिलकुल बी नाही आहे, आजचा तेवढा होईल शक्यता करून। मग आईला आम्ही भेटलो केलो, मग आईला मधल्या भावानी म्हणजे 2 नंबर माझ्या भावानी येऊन घेऊन गेला, कारण तिकडं लाईट आहे। तर ती तिकडे गेली, तिकडं घर बारका असल्यामुळं मग रात्री काय झोपायला परेशानी म्हणून आम्ही बी गेलो नाही, इथंच थांबलो। मोठी बहीण आईला भेटली आणि लवकरच निघून गेली। आणि दुसरी 2 नंबरची बहीण तीसुद्धा दिवसभर राहिली आणि संध्याकाळच्या टायमाला निघून गेली। तर आम्ही राहिलो आता दोघीच, 3 नंबर आणि मी 4 नंबर, आम्ही दोघीच राहिलो। ही बघा आमची लक्ष्मी कशी तयार झालेली आहे, किती सुंदर दिसते ना। तरी भाऊजाई पूजा झाल्यानंतर तिची वटी भरलेली आहे। ते जरा काजलच्या हातनं स्पीडमध्ये गेला व्हिडिओ, ते जादा काही शूट झालेलं नाही आहे। तर तिची वटी बिटी भरलेली आहे। हा आहे आमचा वाडा, माझ्या माहेरचा वाडा। खूप छान होतं, पण थोरल्या भावाने तसं केल्यामुळं आता काय वाड्याकडे लक्षच लागत नाही। काही करावं म्हटलं तर तो येऊनच उभारतो, काय करालो काही नाही म्हणून, आणि आम्हाला काही सुधरून द्यायना झालं आहे, दोन्ही भावांना सुधरून देत नाही आहे। तर पूजा झाल्यानंतर मी आंघोळ मगाच झाली होती, पूजा करत होती भाऊजाई म्हणून मी बसले होते। तर पाया पडून घेतले। हिनं साक्षात आहे, हिला जे बी आपण मागतो तो इच्छा आपली पूर्ण होती। खूप जणाला तिनं साक्षात दर्शन बी दिलेली आहे ही लक्ष्मी। तर आंब्याचे झाडं आहेत, नारळाचे झाडं आहेत, कढीपत्त्याचं झाड आहे। तर दिवसभराचं काही शूट झालेला नाही, तुम्हाला पहिलाच सांगितला की लाईटीचा प्रॉब्लेम, चार्जिंगचा प्रॉब्लेम। तर हा आहे परतीचा व्हिडिओ रात्रीचा। तर रात्री अंधारातच, मग घरात तर काय आम्ही बसतच नाही, ते सुद्धा छोट्या खोल्या आहेत, पण बाहेर असं खुलं वातावरण असल्यामुळं आम्ही बाहेरच बसतो। तर भाऊजाई हळदी कुंकू लावली, हळदी कुंकू झालं आणि आता ती पाया पडली। आता रिक्षा बाहेर येत आहे, तर तेच वाट बघू लागलो होतो। बघा 2 वर्ष झालं आज लेकरं अंधारात घेऊन माझा बारका भाऊ राहतोय, ह्याला जरासुद्धा लाज वाटत नाही। शिक्षक असून काय कामाचा, त्याला नाही म्हणलं तर 80-90 हजार रुपये पगार आहे। मी हिचं लग्न केलं, त्याचं केला तर काहीच नाही पण म्हणतो हा असला भाऊ जन्मात कुणाला भेटू नये, असला वैरी भाऊ कुणाला भेटू नये। इतका वैरी झालेला आहे, तेवढा वैरी झालेला आहे, एवढं करून सुद्धा म्हणतोय मी याचं केलं तसं ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे, आईबापाच्या समोर चांगलं होऊ दे म्हणून आम्ही या विचारानं म्हटलं चल जाऊ दे, तुला घे काय घ्यायचं ते। पण बारक्या भावाला एका रूमची तर जागा देतो नाही म्हणतो, बाहेर जा म्हणतो सीधा, म्हणजे हाकलून द्यायचा प्लॅन आहे त्याचा, सगळं कब्जामध्ये करून घ्यायचं प्लॅन चाललेला आहे त्याचा। तर आम्ही आलेलो रेल्वे स्टेशनवर। तर माझा भाऊ आणि बहीण मला सोडवायला आलेली होती। मधला भाऊ ते कामानिमित्त बाहेर गेलेला होता, त्याला यायला काही वेळ भेटलेला नाही, तो फोनवरच तेवढं 2 गोष्टी बोलला की ठीक आहे आरामानं जावा म्हणून।
तर हा म्हटला होता, पण काजलचं कॉलेज आणि काजलच्या पप्पाचं काम बुडतंय, सुट्ट्या जादा घेता येत नाहीत, त्याकरता आम्ही वापस निघालो. ही आहे बहीण आली होती मला सोडवायला, ही 3 नंबर बहीण आहे आणि मी आहे. तर भावाला म्हणलं थोडं माझ्या फोनवरनं व्हिडिओ काढ. काजल ती पिशवीमध्ये काहीतरी करत होती, तर पिशवीचं बंद तुटलं होतं. तर तिला म्हटलं सगळं व्यवस्थित दाबून भर, आता आपल्याला रेल्वेमध्येच बसायचं. आमची रेल्वे आली नव्हती अजून, ती पाठीमागे तिकडे आलेली रेल्वे दुसऱ्या गावाची होती आणि ही बहीण. तर आम्ही बसलो, आमची रेल्वे आली होती, रेल्वेमध्ये बसलो आणि आता काजल म्हणती बाय. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओ.